Hello children, today we will see a poem Time from standard 6th. I am very happy to join with you for this video because today we are going to learn a very interesting and beautiful poem Time. First of all, I am drawing here one picture. You have to recognize or you have to tell me what is the name of that picture. Okay. Can you recognize this? Yes, you can tell me what is this. And three hands are there. One, two, and three. Okay, three hands are there. Now tell me what is this? Yes, correct. It is a clock. घड्याळ. आपण याला घड्याळ म्हणतो. तर या घड्याळाचं काम काय असतं? तर घड्याळाचं काम काय असतं? आपल्याला वेळ सांगणे. त्यालाच आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये? टाइम. ओके, इट इज कॉल्ड ॲज टाइम. TIME. मित्रांनो, आजची ही जी आपण पोएम शिकणार आहोत, ही पोएम जशी तुम्हाला इंग्रजी भाषा शिक्षणासाठी उपयुक्त ठरेल तशीच ती तुम्हाला गणितासाठी सुद्धा उपयुक्त ठरणार आहे. सो दॅट इट इज इम्पॉर्टंट टू लर्न दिस पोएम बिकॉज ऑल द मटेरियल फ्रॉम दिस पोएम इज रिलेटेड टू टाइम, this concept. Okay, and it is related to math subject, mathematics. Okay, so it is important. First of all, I am going to read the poem, then I will explain the meaning of this poem. Okay, 3.1 Time. How many seconds in a minute? 60 and no more in it. How many minutes in an hour? 60 for sun and shower. How many hours in a day? 24 for work and play. How many days in a week? 7 both to hear and speak. How many weeks in a month? 4 as the swift moon runneth. How many months in a year? 12 the almanac makes clear. How many years in an age? 100 says the sage. How many ages in time? No one knows the rhyme. And poet of this poem is Christina Rossetti. Okay, Christina Rossetti has well-known poet, and also she has written many poems for children. One of the poem for you. Okay, in standard 6 we are going to study this poem. Okay, मित्रांनो, आता आपण थोडंसं मराठीमध्ये या कवितेचा अर्थ समजून घेऊया. या ठिकाणी कवितेचा अर्थ तर समजून घेऊच, परंतु कवितेतून आपण जे शिकत आहोत ते महत्त्वाचं म्हणजे रायमिंग पेअर्स आपण पाहणार आहोत या ठिकाणी. त्यानंतर रायमिंग पेअर्समध्ये सुद्धा आपण ज्या काही सेम स्पेलिंगने एंड होणारे जे शब्द असतात ते पाहू. त्यानंतर डिफरंट स्पेलिंगने, परंतु प्रनाऊन्सिएशन जर सेम असेल वी कॅन से देम ऑल्सो रायमिंग पेअर्स. ओके, तर पहा आता. हाऊ मेनी सेकंड्स इन अ मिनट. आता मिनिटामध्ये किती सेकंद असतात या ठिकाणी हाऊ मेनी विचारले. आता हाऊ मेनीचा आधी अर्थ समजून घेऊया. हाऊ मेनी म्हणजे काय? हाऊ मेनी म्हणजे किती. हाऊ मेनी म्हणजे किती. आता प्रश्न जर विचारायचा असेल, इफ यू वॉन्ट टू आस्क WH क्वेश्चन्स टू द नेक्स्ट पर्सन अँड अबाउट नाउन and you are thinking that how many and how much have same meaning. Okay, 1 minute. पहा, हाऊ मेनी आणि हाऊ मच हे वापरलं जातं. हाऊ मेनी म्हणजे पण किती आणि हाऊ मच म्हणजे पण किती. हाऊ मच, MUCH. मग यामध्ये मेन डिफरन्स काय आहे पहा, आधी तो समजून घेऊ आपण. हाऊ मेनी म्हणजे जेव्हा काउंटेबल नाउन्स असतात आणि त्या काउंटेबल नाउन्सची संख्या तुम्हाला विचारायची असेल त्यावेळेस तुम्हाला हाऊ मेनी या प्रश्नार्थक सर्वनामाचा वापर करावा लागेल. परंतु इफ देअर इज अनकाउंटेबल लाईक मिल्क, वॉटर, टी
or etc. sugar or other nouns, those are uncountable, then you have to use how much. Okay, but now you can count seconds, minute, weeks, days, all the nouns you can count, so that you have to ask the question with starting from how many. Okay, हे पहिल्यांदा आपण समजून घेतलं. आता पहा हाऊ मेनी म्हणजे किती. हाऊ मेनी सेकंड्स इन अ मिनिट. मिनिटामध्ये किती सेकंद असतात सांगा बरं. आता तुम्हाला या ठिकाणी घड्याळाचं चित्र दाखवलंय पहा. घड्याळामध्ये 3 काटे असतात, एक तास काटा, एक मिनिट काटा आणि एक सेकंद काटा. सेकंद काटा फास्ट पळतो, त्यानंतर मिनिट काटा थोडा स्लो असतो आणि तास काटा जो असतो तो अतिशय स्लो असतो. ओके, हा छोटा जो दिसतोय तो तास काटा आहे, हा मोठा दिसतो तो मिनिट काटा आणि हा जरा काटकोळा दिसतोय तो सेकंद काटा. ठीक आहे, तर सेकंद हा जो सेकंद काटा सुरू होतो ना, तर तो 60 सेकंद जर असतील, 60 सेकंड, SECONDS, 60 सेकंड्स, म्हणजे ही जर 12 पासून जर आपण घरं मोजली अशी सर्व छोटी छोटी, तर ही किती भरतात, 60 भरतात. आणि मग हा प्रत्येक क्रॉस करतो, तो सेकंद काटा प्रत्येक घर क्रॉस करतो, असे तो 60 घरं क्रॉस करतो, म्हणून तेवढा वेळ असतो 60 सेकंदाचा, 60 सेकंड्स. अँड 60 सेकंड्स जेव्हा ते पूर्ण होतात तेव्हा मिनिट काटा एक घर पुढे जातो, 1 मिनिट, MINUTE, 1 मिनिट. ओके, 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट. इथे पहा हाऊ मेनी सेकंड्स इन अ मिनिट, एका मिनिटामध्ये किती सेकंद येतात, तर तुम्ही सांगायचं 60. इथं दिलंय 60 अँड नो मोर इन इट, म्हणजे 60 पेक्षा जास्त नाही, SIXTY, 60. आता या ठिकाणी रायमिंग पेअर कोणता आलाय पहा, अ मिनिट, मिनिट, इन इट. ओके, it is quite different spelling, but you can say some pronunciation of both words are they are close to each other. Okay, minute, in it. Okay, now next, how many minutes in an hour. hour, HOUR, hour म्हणजे काय रे, तास. आता ते hourच्या आधी हे उपपद वापरले पहा, an. इथे तुम्ही पहा an, हे का वापरलं, कारण अवरची सुरुवात यचने होते, परंतु त्याचा आपण उच्चार अने करतो, अवर. आणि AEIOU हे जे स्वर आहेत त्यांनी जर स्वराने शब्दाची सुरुवात होत असेल तर आपल्याला आधीचं उपपद AN असं घ्यायचं असतं. ठीक आहे, an hour म्हणजे 1 तास, an म्हणजे 1, an म्हणजे 1, असाच अ पण वापरला जातो, अ आणि an दोन्हींचा अर्थ 1 होतो. ठीक आहे, आता पहा an hour. आणि मग काय म्हटलं, हाऊ मेनी मिनिट्स इन अन आवर, एका तासामध्ये मिनिट किती असतात, 60. किती, 60 मिनिट्स मेक्स अन आवर. ओके, फॉर सन अँड शॉवर. आता सन अँड शॉवर ही फ्रेज आहे, परंतु त्या फ्रेजला आपण इडिओमॅटिक फ्रेज म्हणतो. जसं की आपण सुख दुःख, त्यानंतर जोड शब्द आपल्याकडे येतात ना, पैसा अडका, किंवा आणखी जोडून येणारे शब्द असतात, तर त्या शब्दांना इडिओमॅटिक फ्रेजेस म्हणतात. ठीक आहे, अशा इडिओमॅटिक फ्रेजेस या ठिकाणी या कवितेमध्ये आपल्याला पाहायच्यात. ही पहिली फ्रेज आहे, सन अँड शॉवर. ओके, तर या ठिकाणी तेच पाहताना आपण रायमिंग पेअर सुद्धा इथे कोणते आले, आवर, शॉवर. क्वाईट डिफरंट स्पेलिंग इज देअर, बट इट लुक्स सम सेम प्रोनाउन्सिएशन, शॉवर, शॉवर, आवर. ओके, त्यानंतर इकडे खाली पुढचा प्रश्न पाहूया आपण. हिअर इज द नेक्स्ट लाईन्स ऑफ द पोएम. हाऊ मेनी आवर्स इन अ डे, एका दिवसामध्ये किती तास असतात, 24 फॉर वर्क अँड प्ले. 24 असतात. किती, 24 फॉर वर्क अँड प्ले. ही सुद्धा इडिओमॅटिक फ्रेज आहे, वर्क अँड प्ले. यू कॅन सी हिअर 24. ओके, 24 hours in a day and they all for work and play, काम आणि खेळ याच्यासाठी असतात ना ते. ठीक आहे, नाव नेक्स्ट, हाऊ मेनी डेज इन अ वीक, एका आठवड्यामध्ये किती डेज असतात, 7 डेज. आपण डेजची नावं शिकलेलो आहोत, मंडे, ट्यूसडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे अँड संडे. ओके, लाईक दिस. तर 7 दिवसांचा एक आठवडा तयार होतो, हे लक्षात घ्या. पुढे इथे दिले पहा, 7 बोट टू हिअर अँड स्पीक. ओके, ऐकणे आणि
बोलण्यासाठी 7 दिवस असतात आपल्याला. तर हिअर अँड स्पीक, यू कॅन सी हिअर अँड स्पीक, इट इज ऑल्सो अ इडिओमॅटिक फ्रेज. ओके, नाउ नेक्स्ट, हाऊ मेनी वीक्स इन अ मंथ, एका महिन्यामध्ये किती आठवडे असतात? इथे उत्तर दिलंय 4 ॲज द स्विफ्ट मून रन्थ. जणू काय स्विफ्ट म्हणजे जोरदारपणे जोरात निघून जाणे. जसं की चंद्र निघून जातो, चंद्र पळून जातो आकाशामधला, तसं सांगितलंय तिथे. आता कवीची कल्पना असते, त्यांनी वापरलेले शब्द असतात ते. त्यामुळे इथे रंथ हा शब्द थोडासा नवीन वाटतोय ना तुम्हाला. रंथ, RUNTH. तर रनचा हे एक ओल्ड इंग्लिश मधलं रूप आहे, त्याचा अर्थ होतो रन. ठीक आहे, निघून जाणे. पुढे पाहूया, हाऊ मेनी मंथ्स इन अ इयर, एका वर्षामध्ये. इथे स्विफ्ट हा एक शब्द राहिला पाहिजे. स्विफ्ट, SW, स्विफ्ट गाडी असते ना, कारचं नाव आहे पहा, स्विफ्ट कार. स्विफ्ट म्हणजे जोरात निघून जाणे. ठीक आहे, पुढे पहा प्रश्न, हाऊ मेनी मंथ्स इन अ इयर, एका वर्षामध्ये किती महिने असतात? मंथ्स म्हणजे महिने. इथे उत्तर दिले 12. द अल्मनक मेक्स क्लिअर. या ठिकाणी काही शब्द नवीन आहेत पहा. या ठिकाणी सांगितलं की एका वर्षामध्ये 12 महिने असतात. आपल्याला माहिती आहे जानेवारीपासून आपण डिसेंबरपर्यंत शिकलेलो आहोत हे महिने. आता या ठिकाणी अल्मनक हा एक शब्द नवीन आहे. अल्मनक म्हणजे पंचांग. आता पंचांग म्हणजे काय? तर पंचांग म्हणजे आपल्याला वेळेची, दिवसाची, महिन्याची किंवा सूर्योदय, सूर्यास्त ह्या सगळ्या गोष्टी ज्या ठिकाणी पाहायला मिळतात, ज्या बुकमध्ये पाहायला मिळतात, दॅट बुक इज कॉल्ड ॲज अल्मनक. ओके, इट मेक्स क्लिअर. ओके, अल्मनकमध्ये या गोष्टी क्लिअर झाल्यात की एक वर्ष हे 12 महिन्यांचं असतं. ठीक आहे, त्यानंतर हाऊ मेनी इयर्स इन ॲन एज. एज म्हणजे काय ते? तर एज म्हणजे युग. तर युग हे, आता हा शब्द नवीन आहे पहा, युग हे किती वर्षांचं असतं असं त्यांनी विचारलं. 100 सेज द सेज. आता 100 म्हणजे 100 वर्षांचं एक युग होतं. जेव्हा 100 वर्ष निघून जातात, जेव्हा तेवढा काळ किंवा तेवढी वेळ निघून जाते 100 वर्षांची, तेव्हा एक युग संपलं असं म्हणतात. सेज द सेज. आता हे कोण म्हणतंय? सेज म्हणतात. सेज म्हणजे साधू माणसं, ऋषी माणसं किंवा हुशार, वाईज मॅन. ओके, नाउ नेक्स्ट, हाऊ मेनी एजेस इन टाईम. वेळा म्हणजे काळामध्ये, टाईम म्हणजे काळ किंवा वेळ, यामध्ये किती युग असतील बरं? किती एजेस असतात? तर त्यांनी सांगितलं नो वन नोज द राईम. आता इथे काही कोणाला राईम किंवा हे बडबडगीत माहीत नाही असं त्यांनी सांगितलंय. अँड हु इज द पोएट? ॲक्च्युअली पोएटेस, कवयित्री आहेत या क्रिस्टिना रोझेटी. ओके, नाउ नेक्स्ट, सम न्यू वर्ड्स आर देअर. वी आर गोइंग टू learn some new words from this poem. Yes, first one is swift. Swift means S, you can follow me, SWIFT, swift. That means moving quickly, पटकन निघून जाणे. ठीक आहे. अल्मनाक, ALMANAC, हे पण स्पेलिंग आहे. आणि दुसरं आहे ALMANACK, अल्मनाक. तर याचा अर्थ होतो पहा, अ बुक दॅट गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट इम्पॉर्टंट डेज अँड डेट्स, फेजेस ऑफ द मून, द डेली टाइम ऑफ द रायझिंग अँड सेटिंग ऑफ द सन, द मून, अदर प्लॅनेट्स अँड स्टार्स, एटसेट्रा. An almanac gives this information for the whole year. It is very understandable meaning here is given. तर असं ते पुस्तक असतं की त्या पुस्तकामध्ये आपल्याला महत्त्वाचे दिवस, महत्त्वाच्या तारखा, त्यानंतर फेजेस ऑफ द मून म्हणजे चंद्राच्या कला. आपल्याला माहीत आहे चतुर्थी, अष्टमी किंवा द्वादशी अशा ज्या चंद्राच्या कला असतात, प्रथमा, द्वितीया, तृतीया, तर या कलांची माहिती देणाऱ्या दिवसांचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला असतो. त्यानंतर द डेली टाइम ऑफ द रायझिंग अँड सेटिंग ऑफ द सन, द मून, चंद्राचा आणि सूर्याचा अस्त, उगवतात कधी, त्यांचा उदय कधी होतो आणि अस्त कधी होतो याच्या वेळेची सुद्धा त्यामध्ये
माहिती दिलेली असते. अदर प्लॅनेट्स, इतर ग्रहांची सुद्धा माहिती दिलेली असते. अँड स्टार्स, ताऱ्यांची माहिती दिलेली असते, नक्षत्रांची माहिती दिलेली असते. अँड अल्मनक गिव्स धिस इन्फॉर्मेशन फॉर द होल इयर. अगदी संपूर्ण वर्षाची माहिती त्या पुस्तकामध्ये पाहायला मिळते. आपल्याकडे गुढीपाडवा नावाचा सण असतो, त्यावेळेस वर्ष सुरू होतं. तर गुढीपाडव्याच्या निमित्ताने घरोघरी पंचांग वाचन केलं जातं आणि ते पंचांगाचं पुस्तक आणलं जातं. पहा, तुम्हाला माहितीसाठी तुम्ही ते एकदा पाहू शकता. ठीक आहे. तसेच आपल्या घरामध्ये कॅलेंडर असतंच ना, कॅलेंडर, कालनिर्णय किंवा महालक्ष्मी, त्यामध्ये सुद्धा ही सर्व प्रकारची माहिती आपल्याला उपलब्ध असते. त्यानंतर रंथ. रंथ म्हणजे काय? तर रंथ ओल्ड फॉर्म ऑफ रन्स. रन्स हे जे आहे वर्तमानकाळी रूप रन या शब्दाचं, की मी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की जेव्हा तृतीय पुरुष एकवचनी सब्जेक्ट असेल वाक्यामध्ये त्यावेळेस क्रियापदाला यस हा प्रत्यय लावतात, रन्स असं आपण लिहितो. तसं ते रंथ. रंथ हे रन्सचंच एक रूप आहे. ठीक आहे. सेज. सेज दॅट मीन्स वाईज मॅन, हुशार माणूस. आपण हुशार माणूस कुणाला समजतो? साधू, मुनी, ऋषी जे असतात त्यांना आपण हुशार माणसं समजतो. एकदा आपण कविता सर्वजण म्हणण्याचा प्रयत्न करूया. पहा. हाऊ मेनी सेकंड्स इन अ मिनिट, 60 and no more in it. How many minutes in an hour, 64 sun and shower. How many hours in a day, 24 for work and play. How many days in a week, 7 both to hear and speak. How many weeks in a month, 4 as the swift moon runneth. How many months in a year, 12 the almanac makes clear. How many years in an age, 100 says the sage. How many ages in time, no one knows the rhyme. So this was my singing about this poem. Also I would like to mention here some rhyming pairs in the poem. We did not see about these rhyming pairs. या ठिकाणी पहा, minute, in it. या ठिकाणी spelling is different but pronunciation is the same. देन आवर, शावर. इथे सुद्धा स्पेलिंग डिफरंट आहे परंतु प्रोनाउन्सिएशन सेम आहे. इकडे पहा, डे, प्ले. या ठिकाणी स्पेलिंग सेम आहे. ए वायने एंड होतो त्या शब्दांचा. प्रोनाउन्सिएशन ऑल्सो सेम, डे, प्ले. ओके. त्यानंतर वीक, स्पीक. या ठिकाणी स्पेलिंग इज डिफरंट बट प्रोनाउन्सिएशन इज द सेम, वीक, स्पीक. देन मंथ, रंथ. हिअर इज ऑल्सो th. That both words are ending with the same letters, th. Okay. Now next, year, year, clear. Ear is the same, pronunciation is also same and spelling is also same. Okay. Then next, age, sage. age याने एंड होते पा शब्दांचं. इथे उच्चार पण सारखा आहे आणि शब्दांचं स्पेलिंग पण बरोबर आहे. त्यानंतर टाइम, राईम. या ठिकाणी टोटल सेम आहे. शेवटी ME आलं इथे आणि इथे ME आलेला आहे. सो दॅट आय कॅन अंडरस्टँड दॅट यू ऑल हॅव टू यू read all the poem and you all have to write this poem because it is important for your mathematics practice also. So that learn this poem very clearly and very carefully because learning of this poem is quite important for all of you. I am very thankful to all of you for watching my video and for visiting my YouTube channel EduChange. Okay, don't forget to subscribe and share my videos. Okay, thank you all of you. Bye everyone.